काही दिवसापासून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 91 पेट्रोल पंप आहेत आणि खूप सारे पेट्रोल पंपावर खूप गर्दी होत आहेत. लोक त्यांचे वाहन किंवा ड्रम किंवा बॅरल हे सगळं घेऊन पेट्रोल पंपकडे जात आहेत. माझा हा सांगायचंय की हे जे तुटवडा निर्माण झालंय हे एकदम कृत्रिम आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये काही पण आवक जी पेट्रोल किंवा डिझेलची येत होती त्यामध्ये कमतरता नाही झाली आहे. इनफॅक्ट थोडासा वाढलाच आहे आपला जे आवक आहे. तर खूप सारे लोक काय करत आहेत की त्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेल एक्स्ट्रा घेऊन ठेवत आहेत. अशी पेट्रोल किंवा डिझेलचे भावामध्ये वाढ होणार अशी काही पण सूचना नाही आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशी आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल आपण घेतलं की दुसऱ्यांसाठी ती टंचाई निर्माण होते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येते. थोडासा जे आवकचे इश्यूज होते, आपली आज सकाळी ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत आमचे सेल्स ऑफिसर सोबत बैठक झाली आहे. जिथे जिथे सप्लायचे इश्यूज आहेत एक दोन कंपनीमध्ये त्याला पण आम्ही स्ट्रीमलाईन करत आहोत. काल एक ऑर्डर पास केलाय ज्यामध्ये पेट्रोल आता लूज बॉटलमध्ये किंवा ड्रम मध्ये आजपासून अलाउड नाही आहे. हे ऑर्डर्स आज आम्ही पेट्रोल पंपाकडे त्याची अंमलबजावणीसाठी पण पाठवत आहोत. आणि अत्यावश्यक सेवा जे आहे त्याच्यासाठी पेट्रोल पंपांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांना 10%चा साठा त्यांच्याकडे ठेवायचा आहे ॲम्ब्युलन्ससाठी आणि प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवायचं. सगळी जे रेकॉर्डिंग आहे आणि कोणाला किती ते पेट्रोल किंवा डिझेल देत आहे त्याची नोंदवही पण मेंटेन करायला लागेल. सगळे लोकांना माझी विनंती आहे की आपण असंच जरा होर्डिंग आपली झाली किंवा कृत्रिम टंचाई निर्माण झाली तर प्रशासनाला पण कठोर निर्णय यापुढे घ्यायला लागेल. तर माझी विनंती आहे की जितका आपल्याला गरज आहे एक दिवसात पेट्रोल किंवा डिझेलची किंवा आपल्या कामांसाठी तितकंच पेट्रोल आणि डिझेल आपण घ्यावा आणि दुसऱ्यांसाठी ही टंचाई निर्माण झाली की दुसऱ्यांना खूप प्रॉब्लेम येईल आणि डिस्ट्रिक्टमध्ये खूप एक पॅनिकचा निर्माण होतोय. तर त्यामुळे ही सगळ्यांची मला वाटते पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की एक सामाजिक जर आपला कॉमन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाली आहे तर त्यामध्ये सामाजिक जी आपली जबाबदारी आहे ती आपल्याला पाळली पाहिजे.